तिरंगा बनवणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची अज्ञात कहाणी. ज्यांनी भारताचा तिरंगा बनवला नाही तर त्याला राष्ट्रध्वजाचा दर्जा मिळवून देण्यासाठी दीर्घ लढाई केली. मद्रासमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात गेले. वयाच्या 19व्या वर्षी पिंगली ब्रिटिश सैन्यात जनरल बनले. दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धादरम्यान ब्रिटिश सैन्यात असताना पिंगली यांची भेट महात्मा गांधींबरोबर झाली. गांधीजींपासून प्रेरित होऊन ते कायमचे भारतात परतले आणि स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. भारतात परतल्यावर त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले. लखनौमध्ये सरकारी नोकरी केली. अनेक विषयांमध्ये सखोल माहिती मिळवली. अनेक भाषा आणि शेतीविषयक उत्तम ज्ञान असलेल्या पिंगली यांनी आपले बहुतांश आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले. देशासाठी काहीही करण्याची जिद्द असलेल्या व्यंकय्यांच्या मनात एक प्रश्न सतत घोळत होता. आपण भारतीय असून एका परकीय झेंड्याला का वंदन करतो? म्हणूनच त्यांनी पुढे येऊन गांधीजींना देशाचा स्वतंत्र ध्वज असावा अशी कल्पना मांडली. त्यानंतर गांधीजींनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. व्यंकय्यांना देशासाठी असा ध्वज बनवायचा होता जो आपल्या देशाचा इतिहास आणि ओळख दर्शवेल. 1916 ते 1921 या काळात त्यांनी जगभरातील देशांच्या झेंड्यांचा अभ्यास केला. भारतीय ध्वजासाठी जवळजवळ 30 रचना सादर केल्या. त्यातलाच एक होता आपला तिरंगा. विजयवाड्यातील काँग्रेस बैठकीत महात्मा गांधींची मान्यता मिळाल्यानंतर 1931 साली तिरंगा स्वीकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यात काही बदल करून लाल ऐवजी भगवा रंग जोडण्यात आला. अशा प्रकारे भगवा, पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगांचा आणि पांढऱ्या पट्ट्यावर चरखा असलेला तिरंगा ध्वज तयार झाला. तिरंगा देशाची ओळख बनावा हे पिंगलींचे स्वप्न साकार झाले. म्हणूनच आता तिरंगाला सलाम करताना त्यामागे असलेल्या पिंगली व्यंकय्यांचे अढळ योगदानाची आठवण ठेवूया. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. तिरंगा बनवणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची अज्ञात कहाणी.